इसवी सन पूर्व 6वे शतक. भारत बदलत होता, नवीन शहरे तयार होत होती, व्यापार वाढीस लागलेला होता आणि यासोबतच वाढीस लागले होते लोकांच्या मनातील प्रश्न. याच काळामध्ये दोन महान व्यक्तिमत्वांचा उदय होतो, दोन महान विचारधारा उदयास येतात, दोन धर्म उदयास येतात. म्हणजे अर्थातच मी बोलतोय जैनिझम आणि बुद्धिझम बद्दल. जैनिझम आणि बुद्धिझमनी म्हणजे अर्थातच महावीर आणि बुद्धांनी भारतावर कसा परिणाम केला आणि दोन धर्मांनी भारताला कसं बदललं हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, यावर चर्चा करणार आहोत. अगदी कमी वेळामध्ये टू द पॉइंट आपण ही चर्चा करणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय जास्त महत्वाचा असलेला हा टॉपिक निश्चितच तुमच्या लक्षात येणार आहे. सो शेवटपर्यंत हा टॉपिक तुम्हाला बघायचा आहे. हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. महावीर आणि बुद्ध दोन धर्मांनी भारत कसा बदलला हे आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल आणि आता जो काल रिझल्ट आलेला आहे त्यामध्ये ज्यांचं नाव आलेलं असेल त्यांच्यासाठी अतिशय जास्त महत्वाचं उपयुक्त असं हे पुस्तक आहे. आन्सर रायटिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी मी यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. निश्चितच तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचं मार्क्स वाढून देणारे हे पुस्तक आहे. मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. बुक स्टोअरला जा आणि तिथे तुम्ही इन्क्वायरी करून घेऊ शकता. चला आता भारताच्या इतिहासात अनेक युद्ध झालेली आपण पाहिलेली आहे, अनेक लढाया झाल्या, अनेक राजे लोक उदयास येऊन गेलेले आहेत. ठीक आहे, त्यांचा ते नष्ट सुद्धा झालेले आहेत, त्यांचा इतिहास सुद्धा त्यांनी मागे सोडलेला आहे. अनेक युद्धांमध्ये अनेक ठिकाणी रक्तपात झालेला आहे, परंतु अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे हे दोन व्यक्तिमत्व कुठलाही रक्तपात न करता एक अशा पद्धतीची क्रांती केली ज्यांनी भारतावरच नाही तर जगावर सुद्धा आपली छाप सोडलेली आहे. याच त्या दोन विचारधारेला आहे आणि तिच्या केंद्रस्थानी हे दोन व्यक्तिमत्व होते, म्हणजे अर्थातच वर्धमान महावीर आणि तथागत गौतम बुद्ध. आता यांनी भारतावर परिणाम कसा केला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर 2500 वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती, त्यापूर्वीचा भारत कसा होता हे आपल्याला समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे जेणेकरून या जर गोष्टी आपण समजून घेतल्या तर आपल्या लक्षात येईल की विकास कसा होत गेला आणि या दोन धर्मांना महत्व का त्या ठिकाणी मिळालेलं आहे किंवा प्राधान्य का मिळालेलं आहे. ठीक आहे, तो बघा 2500 वर्षापूर्वीचा भारत नेमका कसा होता. तर तेव्हा काही तत्कालीन समस्या सुद्धा होत्या आणि त्याच समस्यांचं निवारण सुद्धा म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातून करण्यात आलेलं आहे आणि यामुळे जो जैनिझम आणि बुद्धिझम आहे यांचा विकास होत गेलेला आहे. तर सुरुवातीला जर आपण त्या काळामध्ये बघितलं तर महाजनपदांचा काळ दिसून येतो. महाजनपद म्हणजे काय की अशी मोठी मोठी राज्ये जे गणतंत्र आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि बुद्धिझम मधलं एक पुस्तक आहे अंगुत्तर निकाय. या अंगुत्तर निकायमध्ये या 16 महाजनपदांचा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतो. म्हणजे भारत अनेक महाजनपदांमध्ये विभागलेला होता आणि त्यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता, स्पर्धा सुरू होती आणि एकमेकांविरुद्ध लढाया वगैरे खेळणं हे सर्व गोष्टी त्यामध्ये सुरू होत्या. सो भारत आपल्याला महाजनपदामध्ये त्या पिरियडमध्ये दिसून येतो आणि त्याच पिरियडमध्ये मग शहरांची झालेली वाढ हे सुद्धा एक महत्वाचा काय म्हणता येईल आपल्याला कॉन्टेक्स्ट त्यामधून घेता येईल. आता बघा राजगृह, वैशाली, वाराणसी, उज्जैन, तक्षशिला यांसारखी नावं आपण ऐकलेली आहे आणि यांसारखी मोठी मोठी शहरं विकसित झालेली आहे आणि शहरांमध्ये म्हणजे लोकांचा कल सुद्धा त्या ठिकाणी राहिलेला आपण बघितलेला आहे. आणि महाजनपदे मी तुम्हाला सांगितलं, मगध असेल, कोसल असेल, अवंती असेल, वज्य असेल, असे अनेक महाजनपद सुद्धा आपण त्या ठिकाणी नावं ऐकलेली असतील. सो हा विकास झालेला आपल्याला त्या काळामध्ये दिसून येतो. ही आपण गोष्ट करतोय 2500 वर्षापूर्वीचा म्हणजे त्या काळामध्ये. ठीक आहे, आता त्यासोबतच काय आहे की जेव्हा शहरांची वाढ व्हायला लागली तर त्यासोबतच व्यापारात सुद्धा वाढ झालेली आहे, व्यापाराचा सुद्धा विकास झालेला आहे. मग हा जो व्यापार आहे हा आंतरिक आणि बाह्य या दोन्ही पद्धतीने आपल्याला या व्यापारामध्ये वाढ झालेली दिसून येतं. आणि सोबतच आधी जर आपल्याला माहित असेल तर बार्टर सिस्टम होते. म्हणजे अर्थातच काय की माझ्याकडे गहू असेल तर मी तुम्हाला तांदूळ देणार, ठीक आहे, माझ्याकडे दुसरी काही एखादी वस्तू असेल त्या बदल्यात दुसरी वस्तू देणार. सो अशा पद्धतीनं व्यापार सुरू झालेला होता. परंतु त्याच काळामध्ये नाण्यांचा सुद्धा वापर सुरू झालेला आपल्याला दिसून येतो आणि मग नाणी जर असली तर व्यापारामध्ये सोयीस्कर म्हणजे काय व्यापार करणे अधिक सोयीस्कर झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. सो व्यापार सुद्धा एक महत्वाचा भाग त्या ठिकाणी राहिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा अर्थातच विकास कसा होत गेला तेव्हाची परिस्थिती आपण बघतोय जेणेकरून समोरच्या चर्चेमध्ये आपल्याला हे कॉन्टेक्स्ट जोडता येईल. ठीक आहे, आता बघा त्याच पिरियडमध्ये जर धार्मिक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, धर्माच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघितलं, ठीक आहे, रिलिजन बेसिसला बघितलं तर यज्ञ कर्मकांडाचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात त्या पिरियडमध्ये पाहायला गेलेला आहे. म्हणजेच काय की धार्मिक कर्मकांड, यज्ञ आणि ब्राह्मणांचा प्रभाव खूप होता आणि त्यामुळेच काय झालेलं होतं की धर्म म्हणजे विधी आहे.
आणि जे जग आहे, जगाचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला म्हणजे आउटर वेनी म्हणजे बाहेर तो दृष्टिकोन दाखवला जात होता आणि बरेच लोक काय झालेले होते या धार्मिक प्रक्रियांपासून दूर झालेले होते. सो तो जो धर्म आहे तो सीमित करून ठेवलेला होता. कशामुळे? हा जो धार्मिक कर्मकांड यज्ञ वगैरे आहे, ठीक आहे. सो यामुळे तो सामान्य लोकांपर्यंत अशा पद्धतीने पोहोचलेला नव्हता, लोकांना अप्रोच करत नव्हता, हिट करत नव्हता, ठीक आहे. आणि त्याच पिरियडमध्ये जी भाषा आहे, भाषा सुद्धा अतिशय महत्वाचं असतं. आपलं जे कम्युनिकेशन होत आहे ते भाषेमार्फत होत आहे. तुम्हाला जर माझी भाषा समजत असेल तेव्हाच आपलं कम्युनिकेशन होणार, राईट. सो भाषा एक महत्वाचा घटक होता आणि त्यामध्ये प्रामुख्याने संस्कृत भाषा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते, ठीक आहे. संस्कृत ही ज्ञान, शिक्षण आणि धर्माची भाषा होती जी सामान्य लोकांना समजत नव्हती आणि हाच बेस बुद्धिझम आणि जैनिझमसाठी आपल्याला तयार झालेला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि मग याच काळात जे काही दोन राजकुमार आहेत किंवा हे जे दोन व्यक्तिमत्व आहेत त्यांनी घर सोडलेलं आहे आणि मग सत्य काय आहे, सत्याच्या शोधात हे दोन महापुरुष निघालेले आपल्याला दिसतात. वर्धमान महावीर यांनी वयाच्या 30व्या वर्षी आपलं घर सोडलं आणि तथागत गौतम बुद्धांनी वयाच्या 29व्या वर्षी आपला राजपाट सोडून, आपला राजमहालात सोडून ते बाहेर निघाले आणि मग थेट आत्ताची म्हणजे त्या काळातली जी विचारसरणी होती त्या विचारसरणीला यांनी काय दिलेलं आहे, आव्हान केलेलं आहे आणि त्यामधूनच त्यांचा संदेश तयार झालेला आहे, उदयास आलेला आहे आणि तोच संदेश जगभरात पसरताना आपल्याला दिसून येत आहे. मग आता जेव्हा मी लहान होतो तर तेव्हा पुस्तकामध्ये म्हणजे ऑफकोर्स स्टेट बोर्डचे जे पुस्तक होते त्यामध्ये या दोन इमेजेस दिसायच्या आणि तेव्हा वाटायचं की हे दोन्ही चित्र थोडेफार सारखे दिसतात, यामध्ये साम्यता काय काय, हे दोन्ही व्यक्तिमत्व एकच आहे का? पण जर नाव बघितले तर वेगवेगळे दिसायचे, ठीक आहे. तर आता आपण थोडे हे बघून घेऊया की महावीर आणि बुद्ध यांच्यामध्ये साम्य काय आहे, जे आश्चर्यकारक साम्य आपल्याला दिसून येतं. पण तत्पूर्वी जर वर्धमान महावीर यांचं जर आपण बघितलं तर यांचा जन्म हा इसवी सन पूर्व 599 मध्ये झालेला दिसतो, ठीक आहे. यांचं जे जन्मस्थान आहे ते आहे कुंडलग्राम या ठिकाणी, म्हणजे बिहार मधलं हे ठिकाण आपल्याला माहिती आहे. त्यानंतर त्यांचा जो परिवार आहे किंवा त्यांचं जे घराणं आहे किंवा ते क्षत्रिय कुळातील आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि अजून महत्वाचं म्हणजे काय की गौतम बुद्ध हे सुद्धा क्षत्रिय कुळातील होते. यांचं जे हे आहे परिवार आहे तो काय आहे, न्यायत्रिक परिवार आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि यांनी जो मुख्य संदेश दिलेला आहे, अहिंसा आहे, अनेकांतवाद आहे, स्वयंशासन आहे आणि मोक्ष, हे कॉन्सेप्ट त्यांनी काही सांगितलेले आहे. आता अनेकांतवाद म्हणजे काय, एक मी मागे व्हिडिओ कव्हर केलेला होता की जैन साधू किंवा जैन मुनी अनवाणी का चालतात, त्यामध्ये मी अनेकांतवादाचा थोडासा कॉन्सेप्ट सांगितलेला आहे. निश्चितच ते तुम्ही तिथे बघू शकता किंवा येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला यावर व्हिडिओ तयार करता आले तर हा सुद्धा कॉन्सेप्ट आपण तिथे बघणार आहोत. आता जर आपण बुद्धांचं बघितलं तर बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. यांचं जे जन्मस्थान आहे सर्वांना माहित आहे, लुंबिनी नेपाळमध्ये. परिवार जो त्यांचा राहिलेला आहे तो राहिलेला आहे शाक्य क्षत्रिय, म्हणजे हे दोन्ही व्यक्तिमत्व क्षत्रिय घराण्यातून आपल्याला आलेले दिसून येतात, ठीक आहे. आणि यांचा जो मुख्य संदेश आहे की दुःखम दुःखम, दुःख निवारण, मध्यम मार्ग, करुणा आणि निर्वाण, असे यांनी संदेश सांगितलेले आहे. आता आपण जी गोष्ट करत होतो की आश्चर्यकारक साम्य यांच्यामध्ये काय आहे, सर्वात महत्वाचं दोघेही क्षत्रिय घराण्यात त्यांचा जन्म झालेला आहे. दोघांनाही राजवैभव त्या ठिकाणी लाभलेलं होतं आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांनी राजवैभव सोडलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर काय, दोघांनी वेदांचे अंतिम प्रामाण्य मानलेलं नाही, म्हणजे त्या काळात जे काही वेद होते सो याला त्यांनी थारा दिलेला नाही आणि त्यांच्यावरच उभं राहून नवीन विचारसरणी त्यांनी तयार केली जी जगाला दिलेली आहे. दोघांनी जातीपेक्षा कर्माला महत्व दिलेले आहे, ठीक आहे. म्हणजे जातीपातीच्या पलीकडे यांनी तो अप्रोच पाहिलेला आहे. आणि माणूस म्हणून जसं मी म्हटलं की कुणाचा अप्रोच जो असतो तो जगाला बाहेरून समजण्याचा असतो, म्हणजे बाहेरची काहीतरी पॉवर आपल्याला कंट्रोल करते का, पण या दोघांनीही आतली जी पॉवर आहे ती आपल्याला कंट्रोल करते. या अनुषंगानेच त्यांनी त्यांची विचारसरणी समोर विकसित केलेली आहे, तीच विचारसरणी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि विशेष महत्वाचं म्हणजे जो मागच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला भाषेचा रेफरन्स दिलेला होता, जी संस्कृत भाषा त्या ठिकाणी ज्ञानाची भाषा दिसून येत होती, ठीक आहे, आणि लोकांच्या शिकण्याची भाषा दिसून येत होती. सो यांनी त्या भाषेला म्हणजे बाजूला सरून दोघांनी लोक भाषेत उपदेश दिलेला आहे. मग ती प्राकृत असेल, मागधी असेल, ठीक आहे, या भाषा त्यांनी वापरलेल्या ज्या सामान्य लोकांना म्हणजे तितक्या प्रभावी पद्धतीने समजून येईल. आणि हे एक महत्वाचं कारण राहिलेलं आहे की लोकांना त्यांच्याशी कनेक्ट करता आलेला आहे, ठीक आहे. तो यांचं जे साम्य आहे ते आपण बघितलेलं आहे. पण आता नेमका फरक कुठे आहे, दोघांमध्ये जरी साम्य असलं, दोघांच्या फिलॉसॉफी जवळपास आपल्याला सेम टू सेम वाटून येतात. अहिंसा असू दे, शांती असू दे, ठीक आहे, करुणा असू दे, दया असू दे, क्षमा असू दे, पण नेमका फरक कुठे आहे
आपण जस्ट हे एक इंट्रोडक्टरी सेशन घेतल्यासारखं घेतोय, ज्यामधून एक थोडासा काय म्हणतात बॅलन्स वेनी आपल्याला एक कंपॅरेटिव्ह वेनी जैनिझम आणि बुद्धिझम कसा विकसित होत गेलेला आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी त्यामध्ये महत्वाच्या, या अनुषंगानेच आपण ही चर्चा करतोय. सो दोघांचे ध्येय एकच होतं, पण एकांनी काय सांगितलेलं आहे, मोक्ष सांगितलेला आहे, आणि एकांनी काय सांगितलेलं आहे, दुःखातून मुक्ती सांगितलेलं आहे. जसं की गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे की मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. ठीक आहे. सो हा एक मेजर डिफरन्स आपल्याला त्यामध्ये दिसून येतो. आता वर्धमान महावीरांनी जी सांगितलेली आहे, त्यांची जी तपस्या आहे ती एकदम कठोर पद्धतीने सांगितलेली आहे. मग आपल्याला जैन मुनी ज्या पद्धतीने ते पालन करताना दिसतात, सो अतिशय कठीण वे त्यांचा आहे. अहिंसेचा सर्वोच्च आग्रह त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे कुठल्याही हालतीमध्ये अहिंसा जे तत्व आहे त्याचं पालन व्हायला पाहिजे, हवं. हिंसा कुठल्याही प्रकारची यामध्ये मान्य केली जाणार नाही, या पद्धतीने त्यांनी अहिंसेला सर्वोच्च किंवा अहिंसेचा सर्वोच्च आग्रह ठेवलेला आहे. प्रत्येक जीव महत्वाचा आहे, किड्या मंगोड्या पासून तर मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत, म्हणजे प्रत्येकाच्या जीवाला त्यांनी महत्व दिलेलं आहे. आणि जीवाला कर्मबंधनातून मुक्त करण्यासाठी इंद्रिय, मन आणि वासना यावर पूर्णपणे नियंत्रण असावं, असं त्यांचं मत होतं आणि असा त्यांची फिलॉसॉफी राहिलेली आहे. मग एकीकडे जर बुद्धाला आपण बघितलं तर बुद्धांनी एकदम हार्ड टोकाची भूमिका बुद्धाची दिसून येत नाही. त्यांनी स्वीकारलेला आहे तो आहे मध्यम मार्ग. ठीक आहे. अति सुख आणि अति तपस्या दोन्ही टाळा, असं त्यांचं मत होतं, आणि त्याच अनुषंगाने मध्यम मार्गाचं तत्व त्यांनी स्वीकारलेलं दिसतं. दुःख समजून घ्या, दुःखाचे मूळ समजून घ्या, आणि त्यावर मग दुःखाला उपाय सुद्धा आहे, हा सुद्धा विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि या दोन मूळ कॉन्सेप्ट किंवा मूळ जो फरक आहे तो जैनिझम आणि बुद्धिझम मध्ये आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. सो महावीरांनी संयमाचा टोकाचा मार्ग सांगितलेला आहे. ठीक आहे. म्हणजे एकदम टोकाला जाऊन तुम्ही संयम ठेवा, आणि त्याच पद्धतीनं मग तुमचं त्यांचं जर ड्रेसिंग तुम्ही बघितलेलं आहे, त्यांच्या ज्या काही क्रिया आहे त्या जर बघितल्या तर अनेक पद्धतीमध्ये टोकाची भूमिका घेतलेली आपल्याला जैनिझम मध्ये दिसून येते. आणि बुद्धांनी काय सांगितलेलं आहे, मध्यम मार्ग म्हणजे अर्थातच संतुलनाचा मार्ग. ठीक आहे. एकाने त्यागाची पराकाष्ठा शिकवली आहे, तर दुसऱ्यांनी काय आहे, संतुलनाची शिकवण दिलेली आहे. आणि त्याग सुद्धा अतिशय जास्त महत्वाचा असतो. बरेचसे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जे तयारी करणार असतात त्यांनी त्याग, आणि एकूणच प्रत्येकाने काही ना काही प्रमाणात त्याग आपल्या जीवनामध्ये केलेला आहे, आणि या त्यागामुळेच मग आपण पुढे आलेलो आहे, समोर गेलेलो आहे. सो त्यागाचा कॉन्सेप्ट सुद्धा अतिशय जास्त महत्वाचा आहे. दोघांनीही माणसाला स्वतःचा मार्ग शोधायला मदत केली, आणि हा एक महत्वाचा पॉइंट आहे ज्यामुळे लोक त्यांच्याशी कनेक्ट झाले, जैनिझम आणि बुद्धिझमशी कनेक्ट झालेले आपल्याला दिसून येतात. आता ज्या अनुषंगाने आपण ही चर्चा करतोय, तर भारतामध्ये नेमका बदल काय झाला आणि कशा पद्धतीने झाला. ठीक आहे. महावीर आणि बुद्ध यांच्या विचारांनी भारताची जी विचारसरणी आहे, समाज रचना आहे, आणि जगाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो एक नवा दृष्टिकोन त्या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. आणि म्हणूनच लोक जैनिझम आणि बुद्धिझमला त्या काळामध्ये फॉलो करायला लागले, आणि म्हणून हे दोन व्यक्तिमत्व इतक्या मोठ्या लेवलला गेलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. आता बघा, अहिंसा, जीवमात्रावर दया, करुणा, सर्व प्राणीमात्रांबद्दल दयेची भावना, समता म्हणजे सर्व माणसे समान आहे, हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि मुख्य परीक्षेमध्ये या अनुषंगाने जर प्रश्न आले तर हेच पॉइंट्स तुम्ही लिहिले तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळतील. फक्त तुम्हाला हे पॉइंट्स कनेक्ट करता यायला हवे. ठीक आहे. धम्म आणि सदाचार आणि कर्तव्याचा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे, आणि ज्ञान अज्ञान दूर करून यांनी जे प्रबोधन केलेलं आहे, याचमुळे भारतामध्ये काही प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. एक जगाला किंवा भारताला नवीन फिलॉसॉफी त्या ठिकाणी मिळालेली होती, अहिंसेची होती, शांततेची होती. ठीक आहे. आता बघा, धर्म लोकांपर्यंत पोहोचला. पूर्वी जे मी तुम्हाला सांगितलं की संस्कृत भाषा जी वापरण्यात येत होती, पण नंतर यांच्या काळामध्ये प्राकृत आणि पालीला प्राधान्य देण्यात आलं, आणि म्हणूनच ज्ञान जे आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं. आणि जो धर्म नावाचा कॉन्सेप्ट जो मोजक्या लोकांपर्यंत मर्यादित राहिलेला होता, हा यांनी त्या लोकांपर्यंत पोहोचवलेला दिसून येतो, आणि लोक त्यांच्याशी कनेक्ट झालेले सुद्धा आपल्याला दिसून येतात. अहिंसेला नवे महत्व मानलेलं आहे. जसं जैन धर्मामुळे जीवदया, शाकाहार असेल, ठीक आहे, हे प्रामुख्याने आपण बघितलेलं आहे. आणि बौद्ध धर्मामुळे करुणा आणि दया, म्हणजे एकूणच ऑलमोस्ट जवळपास सारख्याच फिलॉसॉफी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर जाती व्यवस्थेला वैचारिक जे आव्हान दिलेलं आहे, आता हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. त्यावेळेस जे काही जाती व्यवस्था होती, आणि आपल्याला माहित आहे मग ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही जी काही व्यवस्था होती, त्या व्यवस्थेला आव्हान देऊन यांनी नवीन विचारधारा तयार केलेली आहे. आणि या दोघांनी सांगितलेलं होतं की माणूस हा जन्माने श्रेष्ठ नाही तर कर्माने श्रेष्ठ होतो, आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना यांना अप्रोच करता आलं,
आणि लोक यांच्याशी जुळून गेलेले आहेत. आणि एवढंच नाही तर या काळामध्ये किंवा त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अनेक राजांनी यांना राजाश्रय सुद्धा दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि याचमुळं बघा, राज्याची सत्ता कोण चालवतो? राजा चालवतो. ठीक आहे, म्हणजे आता आपले प्राईम मिनिस्टर चालवत असेल, पण राज्याची सत्ता राजा चालवत असल्यामुळे राजकारण कुठल्या दिशेने घेऊन जायचं हे सुद्धा प्रामुख्याने लीडरच्या हाती असतं, राजाच्या हाती असतं. आणि जर मग जैन धर्माचा जर प्रभाव बघितला आपण तर तो चंद्रगुप्त मौर्यावर मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. ठीक आहे, आणि त्यांनी मग राजकारणात संयम, नैतिकता आणि शिस्त यांना महत्व दिलेलं दिसून येतं. चंद्रगुप्त मौर्य यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात बरं का. आता बघा, यांनी जेव्हा जैनिझमला फॉलो केलं तर यांचे जे गुरु होते त्या गुरूंनी सांगितलेलं होतं की दुष्काळ पडणार आहे आणि यामुळे त्यांनी दक्षिण दिशेला काय केलेलं, मार्गक्रमण केलेलं दिसून येतं. आणि मग तिथेच त्यांनी त्यांचा जो उर्वरित काळ आहे तो सुद्धा तिथे घालवलेला आहे. आणि सर्वात महत्वाची एक विधी किंवा एक प्रक्रिया जी संलेखना आहे हे सुद्धा यांनी परफॉर्म केलेली होती. संलेखना म्हणजे काय? जैनिझम मधला एक महत्वाचा कॉन्सेप्ट आहे की अन्न पाण्याचा त्याग करून आपलं शरीर त्यागणं म्हणजे संलेखना. आणि यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे चंद्रगुप्त मौर्याचा. यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या गोष्टी जरी नॉर्मल असल्या तरी परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्वाच्या आहेत. आणि मग जर आपण बघितलं, अशोकाचं नाव सर्वांना माहित आहे, सम्राट अशोक यांचं जे कलिंग युद्ध झालेलं होतं, या कलिंग युद्धामध्ये जवळपास 1,00,000 लोकांचा मृत्यू झालेला होता आणि 1,50,000 लोकांना बंदी बनवण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर जे अशोकाचं मन विचलित झालं आणि त्यांना तो रक्तपात पाहून त्यांनी जो मार्ग त्यांचा बदलवलेला आहे, सो हिंसा सोडून मग त्यांनी धर्मविजयाचा किंवा धम्माचा म्हणजे तथागत गौतम बुद्धाच्या धर्माचा मार्ग स्वीकारलेला आहे. धम्मलेखांद्वारे नैतिक जीवन, समता, दया, सहिष्णुता या पद्धतीचा म्हणजे एखादा राजा या पद्धतीनं मेसेज देतोय, सो निश्चितच तेव्हाचं पॉलिटिक्स सुद्धा त्या दिशेनं घेऊन जाणार असेल. आणि म्हणूनच सम्राट अशोकाचं नाव सुद्धा उदयास आलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे, आणि प्रजेला आपल्या मुलांसारखं मानलं पाहिजे आणि नीतिमूल्यांवर आधारित या राज्यकारभाराची पायाभरणी केलेली त्यांनी सुद्धा दिसून येतं. आणि असं म्हटलं जातं की धर्माला जर राजाचा आश्रय भेटला, ठीक आहे, धर्माला राजाश्रय भेटला तर धर्म मोठा होतो. आणि मग धर्माचा जर राजाश्रय कोणाला, मानवाला भेटला किंवा राजाला भेटला तर मग राजा मोठा होतो. ठीक आहे, म्हणजे धर्म आणि राजा ते त्याही पिरियडमध्ये तेवढेच महत्वाचे होते आणि याही पिरियडमध्ये तितकेच महत्वाचे आहेत. आय होप ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल. आणि मग भारताचा जो हा विचार आहे, आपण जरी हा कॉन्सेप्ट जैनिझम, बुद्धिझम किंवा पर्टिक्युलर धर्मा रिलेटेड जर चर्चा करत असेल तरी हा जो विचार आहे तो भारतामध्ये निर्माण झालेला आहे. आणि हाच भारताचा विचार जो आहे तो जगभर पोहोचलेला आपल्याला दिसून येतो. मग श्रीलंका, थायलंड, चायना, जपान असेल किंवा अजून इतर ठिकाणी त्या प्रमाणात जैनिझम आपल्याला तेवढ्या मोठ्या स्वरूपात स्प्रेड झालेला दिसत नाही. कारण जी काही टोकाची भूमिका किंवा टोकाची भूमिका म्हणण्यापेक्षा जे काही टोकाची अहिंसेचं जे तत्व आहे ते एकदम आपल्याला टोकाला गेलेलं दिसतं. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना ते परफॉर्म करताना त्रास होतो. आणि हे एक कारण राहिलेलं आहे की जैनिझम भारतामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो आणि बुद्धिझम भारताबाहेर सुद्धा गेलेला दिसून येतो. आय होप या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असेल. आणि मग कसा नेमका बदल झाला, जसं सांगितलं की धर्म लोकांपर्यंत पोहोचला, अहिंसेला नवे महत्व मिळाले, जातीव्यवस्थेला वैचारिक आव्हान मिळालेलं आहे, राजकारण बदललेलं आहे आणि भारताचा विचार जगभर पोहोचलेला आहे. ठीक आहे, आता आजही त्यांचा प्रभाव मग कसा आहे किंवा का आहे, आताही हे जे दोन धर्म आहेत ते रिलेव्हंट आपल्याला का वाटतात? तर बघा, महावीर आणि बुद्ध यांचे विचार हे काळाच्या पलीकडचे आहेत. म्हणजेच ते आजच्या जगासाठी तितकेच उपयुक्त आहे जितके उपयुक्त ते आधीच्या काळात सुद्धा होते. आता बघा, आजचे जर ट्रेंड आपण बघितले आणि त्यांच्या विचारांसोबत जर कनेक्ट करून घेतलं तर जसं मी म्हटलं की काही फिलॉसॉफीज जे आहेत ते तुम्हाला बाहेर काय घडतं या संबंधितची माहिती देतात, पण काही फिलॉसॉफी ही तुमच्या आतमध्ये काय सुरू आहे, जग हे तुमच्या आतमधून आहे. तो आजचा हा ट्रेंड आपल्याला दिसून येतो. सर्वात महत्वाचं म्हणजे मेडिटेशन जर आपण बघितलेलं असेल तर मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि समाधीचा मार्ग. आणि म्हणून या जर दोन इमेज तुम्ही बघितल्या तर त्या दोघांनी काय केलेलं आहे, ध्यान साधना केलेली आहे, मेडिटेशन केलेलं आहे आणि त्यांच्या मनातून लोककल्याणासाठी किंवा लोकांना अप्रोच करणारा विचार त्यांनी पोहोचवलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर माइंडफुलनेस, वर्तमान क्षणात जगून जगत राहणे किंवा जागृत राहणे. अतीत मध्ये काय झालं, काय नाही, भविष्यात काय होणार आहे याचा विचार न करता प्रेझेंट मध्ये जगा, जी गोष्ट तुम्हाला रियालिटीच्या क्लोज घेऊन जाणारी आहे. हा विचार आजही तितकाच महत्वाचा आहे. वेगॅनिझम, अहिंसेवर आधारित आहार, म्हणजे जैन धर्माचा जो आहार आहे, प्राणी मात्रांवर दया करा, अहिंसेचं तत्व पाळा, कुणाची हत्या करू नका. आणि त्यामुळे बरेच लोक वेगॅनिझमला फॉलो करताना सुद्धा आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, त्यानंतर अॅनिमल राईट्स असेल, प्रत्येक जीवाला जीवनाचा आधार, ही महावीरांची शिकवण त्या ठिकाणी दिसून येते. मिनिमलिझम म्हणजे कमी साधन सामग्रीमध्ये किंवा
समाधान मानता जी काही परिस्थिती आहे त्याला टॅकल करणं हे आताच्या काळात अतिशय उपयुक्त आहे. ही जर फिलॉसॉफी आपण लागू केली, आपल्या जीवनात आचरणात आणली, तर निश्चितच हा प्रभाव आजही आपल्याला दिसून येतो. सो त्यांनी दिलेल्या मूल्यांची आजही जगाला गरज काय आहे? कुठले हे मूल्य आहेत? अहिंसा, करुणा, सत्य, संयम, समता आणि शांतता. ही जी काही मूल्य आहे हे सरळ आपल्याला परीक्षेमध्ये लिहायची आहे. ठीक आहे, यांनीच आपल्याला मार्क्स मिळणार आहे. जास्त महत्वाचं आहे. हे आपण जनरल डिस्कशन करतोय, जनरल गोष्टी वाटतात, पण त्या आपल्याला प्रेझेंट करता यायला हव्या. ठीक आहे. आणि मग आता जगभरातील प्रभाव पाहता बौद्ध धर्म जो आहे तो 50हून अधिक देशांमध्ये आपल्याला त्याचा प्रचार आणि प्रसार झालेला दिसतो. जे काही सम्राट अशोक आहे यांनी सुद्धा जे धर्माचं कार्य हाती घेतलेलं होतं, धम्माचं कार्य हाती घेतलेलं होतं, त्यांनी सुद्धा श्रीलंका, इकडे चायनामध्ये काय त्यांच्या मुलीला वगैरे पाठवलेलं होतं. ठीक आहे. तो जैन धर्म भारतामध्ये व्यापारी उद्योग आणि सामाजिक काय म्हणता येईल त्याला जीवनावर खोल प्रभाव करणारा जैनिझम भारतामध्ये पाहायला मिळतो. परंतु एक हा विचार आलेला असेल की जैनिझम भारतातच का राहिला, किंवा प्रामुख्याने जे जैनिझमला फॉलो करणारे लोक आहेत ते व्यापारी वर्ग का आहे, हा एक सर्वात महत्वाचा समजून घ्या. कारण काय, तर जे अहिंसेचं तत्व वर्धमान महावीर यांनी सांगितलेलं आहे. आणि मग एखादा जर माणूस शेती करायला गेला, मग शेतीमध्ये काय किड्या माकोड्या कीटक मुंग्या जे काही गोष्टी आहेत, तर त्याची नांगरणी करावी लागेल, पेरणी करावी लागेल, शेतीमध्ये राबावं लागेल, तर अनेक जीव जंतूची त्या ठिकाणी हत्या होऊ शकते. आणि म्हणून त्याला फॉलो करणाऱ्या लोकांनी असा एक मार्ग निवडला ज्यामध्ये अहिंसेचं तत्व जास्तीत जास्त फॉलो करता येईल. आणि त्यामुळे त्यांनी व्यापारी मार्ग निवडलेला आहे, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची हिंसा होत नाही. ठीक आहे. आणि त्या पद्धतीनं मग व्यापार काय म्हणतात, ज्या व्यापाराशी निगडीत लोक आहेत तेच आपल्याला जैनिझमशी कनेक्ट झालेले दिसतात. त्या दिवशी जो मी एक व्हिडिओ बनवलेला होता त्यामध्ये एकाची कमेंट सुद्धा आलेली होती की जे काही व्यापार करणारे लोक आहेत किंवा ते मग नफा मिळवतात लोकांना, म्हणजे अर्थात व्यापार म्हटलं काही अफरातफरी त्यामध्ये होत असेल तर मग ते अहिंसापेक्षा मोठा आहे का? सो निश्चितच तो भाग वेगळा आहे. ठीक आहे. परंतु जो मूळ कॉन्सेप्ट आहे वर्धमान महावीरांचा, हा आपल्याला अहिंसेचा दिसून येतो. आणि म्हणून व्यापारी वर्ग त्यांना कनेक्ट जास्त झालेला दिसून येतो. ठीक आहे. जगभरातील कोट्यावधी लोक त्यांच्या विचारामुळे प्रेरित झालेले आहेत. शाळा, विद्यापीठ, संशोधन संस्था जी असेल तिथे अनेक ठिकाणी यांच्यावर रिसर्च होतात. ठीक आहे. त्यांच्यावर अभ्यास होतो. आजच्या संघर्षमय युगात शांती, सहिष्णुता आणि समतेचा मार्ग दाखवतात. हे सगळ्या अनेक गोष्टी आणि सोबतच ते मेडिटेशन आहे, हा सुद्धा कॉन्सेप्ट अतिशय महत्वाचा आहे. सो मानसिक आरोग्य हे सगळे पॉईंट तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये कनेक्ट करता येतात आणि जे प्रॅक्टिकल लाईफ आहे त्यामध्ये सुद्धा कनेक्ट करता येतात. आणि म्हणूनच जैनिझम आणि बुद्धिझमचा आजही प्रभाव आपल्यावर तितक्याच प्रमाणात, तितक्याच स्वरूपात दिसून येतो. आय होप की हा जैनिझम आणि बुद्धिझमचा प्रवास कसा राहिलेला आहे, एकूण टू द पॉइंट आपण ही चर्चा केलेली आहे. आणि यावर येणाऱ्या काळात जर आपल्याला व्हिडिओ बनवता आले तर आपण डिटेलमध्ये हे डिस्कस करूया. तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. आणि तुमच्यासाठी हा प्रश्न ठेवलेला आहे, एकदा प्रश्न बघून घ्या आणि याचं उत्तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सीरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्ही संकोचपणे माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर काही गायडन्स हवा असेल, काही प्रॉब्लेम्स असेल, कॉन्टॅक्ट करू शकता. आणि असं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. ऍप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये आहे नोट्स, इनसाइट, स्टडी बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजून बऱ्याच गोष्टी यामध्ये कव्हर केल्या गेलेल्या आहेत. टेलिग्राम पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. तर टेलिग्राम चॅनलला निश्चितच तुम्ही जॉईन करू शकता. हा QR कोड स्कॅन करायचा आहे आणि सोबत मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट देत आहे. निश्चितच तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.